अहिल्यानगर जिल्ह्यामधले जी प्रमुख धरणं आहेत, यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय. त्यामुळं नगरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची चिन्ह आहेत. मी आता मुळा धरणामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर हे 26 टीएमसीचं धरण आहे. यामध्ये आता केवळ 8.5 टीएमसी पाणी शिल्लक आहे आणि सध्या शेतीसाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि जवळपास 2-2.5 टीएमसी पाणी शेतीला हे शेवटचं आवर्तन दिलं जातंय. त्यानंतर जे पाणीसाठा शिल्लक राहणार आहे, हा पिण्यासाठी फक्त राखीव ठेवला जाणार आहे. दुसरं जे धरण आहे भंडारदरा धरण त्यामध्ये 11 टीएमसीचं हे धरण आहे. त्यामध्ये जवळपास 27-28%च फक्त पाणी शिल्लक आहे. तिसरं जे निळवंडे धरण आहे यामध्ये 23% म्हणजे साधारण 2 टीएमसी पाणी शिल्लक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता शेतीचं आवर्तन जे आहे ते भंडारदरा आणि जे निळवंडे धरणातनं होणार नाहीये. तिथलं पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी 15 मे पासूनच पाऊस सुरू झालेला होता. त्यामुळं या तिन्हीही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळं झपाट्यानं पाणी जे धरणामध्ये येत होतं. यावर्षी मात्र अजूनही पाऊस आलेला नाहीये. हवामान खात्यानं सांगितलंय, की पाऊस उशिरा येईल. त्यामुळं कुठेतरी नगरकरांना चिंता लागलेली आहे. कारण जिल्ह्यातील सगळे जे उद्योग आहे, शेती आहे किंवा गावोगावच्या ज्या सगळ्या पाणीपुरवठा योजना आहेत, ते या मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणावरती अवलंबून आहे. जर वेळेत पाऊस आला नाही, तर मात्र नगर जिल्ह्यातील लोकांना त्या पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्ह दिसतायत.